भोंदूबाबा अशोक खरातची आजही एसआयटी कडून चौकशी सुरू। खरातची पोलीस कोठडी संपत असल्यामुळे पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर करणार। भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी काळे कारनामे उघड। चिंचोके, रबरी साप, बनावट खड्यांच्या सोबत मध विकून भक्तांना गंडवलं। लैंगिक अडचणी घेऊन येणाऱ्यांना 1 किलो मधाची बाटली 9 लाख रुपयांना विकायचा। भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात विधानसभेत निवेदन देणार। मुख्यमंत्री विधानसभेत नेमकी कोणती माहिती देणार याकडे लक्ष। नीलम गोरेंना उपसभापती पदावरून हटवा। ठाकरे सेना, काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आज विधान परिषदेमध्ये प्रस्ताव मांडणार। सातारा एसपीच्या प्रकरणी गोरेंनी अधिकारांचा गैरवापर केल्याचा विरोधकांचा आरोप। सातारा राडाच्या प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयामधून डॅमेज कंट्रोल। भाजप शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांची होणार बैठक। साताऱ्याच्या वादावरती पडदा पडणार की वाद कायम राहणार याची उत्सुकता। इराणकडून इस्रायलवरती क्षेपणास्त्रांचा वर्षाव। आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून इराणचे हल्ले। डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाउंटवर हल्ल्यांचा व्हिडिओ जारी। युद्धविरामाच्या संकेतानंतर सोन्याच्या दरामध्ये प्रतितोळा 5,500ची वाढ। आजचा भाव 1,45,000 रुपये। चांदीच्या दरामध्ये 10,000 रुपयांची वाढ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।